ही ना मम्मीची डिटेक्टिव्ह करी करते, जे काय होते ना मम्मीला सगळं सांगते ही. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही चाललोय जांभळ काढायला. गावाकडे आलो त्यामुळं तुम्हाला आमच्या गावाकडचे जांभळ. आम्हाला जाताना ना आमच्या गावचा म्हणजे हे देवस्थान आहे. आम्ही याला घोटण देव म्हणतोय किंवा आपण जांगळी देव सुद्धा म्हणतोय. कारण गावाकडे कसं असतंय, गुरंढोरं आपण राखणीला जातोय त्यावेळेला म्हणजे मला वाटतं प्रत्येक गावांमध्ये असा देव असतोय. आम्ही याला घोटण देव म्हणतोय. वर्षातून एकदा ह्याची जत्रा पण होते. पूर्ण गावातली लोक एकत्र येऊन जेवण वगैरे बनवतात, पूजा घालतात. तर असा आहे आपला हा घोटण देव. हे बघा, आणि इकडनं जो लागतोय तो पूर्ण समोर मेन रोड असतोय, तो पण तुम्हाला दाखवतो. आणि एक गोष्ट मित्रांनो, पाऊस पडल्यामुळं निसर्ग एवढं भारी वाटायलंय, एकदम हिरवंगार. असं वाटायला की पावसानं सुरुवात केलंय आणि पूर्ण हिरवंगार. ऑलरेडी आमच्याकडे हिरवंगार असतेच, दुष्काळासारखं नसते, पण पाऊस पडल्यामुळे अजून मस्त वाटायलंय, हिरवंगार एकदम. तर आम्ही आलोय जांभळीच्या झाडाखाली. ही दोघं बघा इकडं ऑलरेडी काढायला सुरू केलेत. हे बघा आमच्या गावाकडचा मेन रोड आहे, इकडनं गोव्याला वगैरे जाते. हे बघा हळू चढा, पावसामुळं पाणी पाय घसरतात. काय रे, पाय घसरतात पाऊस पडल्यामुळे. बा झाडावर चढायला लागलाय आणि इकडे खाली खायला लागले. चांगले आहेत काय, गोड का आंबट? तर मंडळीनो हे बघा, आम्ही असं ठोकळा पण केलाय, ह्याच्यामध्ये भरायचं. हा बोल बोल बोल, ह्या ठोकळ्यात टाक बरोबर. वा बघा, याचा ठोकळा केला जातंय. आपल्याला पिशवी वगैरे कॅरी करायची काही गरज नाही हा मित्रांनो, कारण हे बघा आपल्या निसर्गाने एवढं चांगलं हे दिलंय. याची पानं काढायची आणि त्याचा असा आम्ही ठोकळा म्हणतोय किंवा पुडका म्हणतोय. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा, हे असे जांभळाचं झाड आहे, भरगच झाडाला जांभळं तीन लाग. तर हे बघा, हे माकड झाडावर चढले. मिळतात काय रे, चांगली चांगली काढ. तसं टाकू नको रे, तसं टाकू नको. ए पप्पू, बोलव की त्यांना जांभळं खायला ये म्हणून. हे बोलवते बघा. हा बोलव मग. तर मंडळीनो, ह्या तुमका बोलयता जांभळा खाऊ घेऊ जाय म्हणून. पूर्ण जेला काढताय. हे बघा, हे बघा असं पूर्ण जंगल आहे बघा. 5 मिनिटात येतात राव. कोण मम्मी बोलत आहे रे? तुका मालवण येता मरे गो गो. हाय सर, काय करतोय ती या? तर मंडळीनो, आम्ही चाललोय घरी. हे बघा, आपल्याला एवढीच जांभळं भेटलीत. त्या झाडाला थोडी कमी होती, आम्ही पुढे थोडी काढणार, पूर्ण हे भरणार आहे. तर आम्ही ह्याची एक रेसिपी बनवणार आहे, ते तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. हे बघा कशी करवंद काढायला कशी भांडा लागलेत बघा. इथे करवंद लागलेत आणि हे भांडा आहेत गोड एकदम परफेक्ट. खाऊ घेऊ जाय का नको? चकोली बोलायचं तुमका, करवंद खाऊ घेऊ जा. हे बघा, आणि ते पुडका कुठे ठेवलीस ग? पुडका कुठे ठेवलीस? त्या का खादीक जाय जास्ती. तर हे बघा, आमचं ठोकळं हे सर दवरलं ना त्याने. यात करवंद आणि जांभळा पुरीच मिक्स करून ठेवल्या बघा. अरे रे 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 रे, बघा स्टील बॉडी एकदम पॉवर परफेक्ट. पाक पूर्ण शेंड्याचा हेच काढून टाकलाय बघा. घ्या आता करवंद काढा, पाहिजे तेवढी काढा. हे बघा, वरनं पूर्ण मोडून टाकला. आमचा पप्पा का नाही एकदम स्ट्रॉंग स्टील बॉडी आहे. कोकणातला रानमेवा खाऊन खाऊन बॉडी केलाय. हे बघा अशी काढायला पूर्ण मोडून टाकला वरनं. अशी करवंदी बघा,
हिने तर पाक पाना पाचोळा सगळाच काढून ठेवल्या बघा. हिला म्हणतात चकुली. हे बघा काय गो चढवा ते हैसर काय करते गो. करंद काढू केले माझे. करंद ना गो करवंद काढू गेलाय. करंद म्हणते. हा हे बघा स्टील बॉडी. तुका खादी होय मरे न बाजले किडे लागलेत ना. संपली त्यांना मग होई केली मोक येडी बघ झेलेच पडून काढलं ना. सगळी काढले गो. हे बघा पानं काढून टाकाल्या. तर आमचा ऑलमोस्ट ठोकळा कच्च का काढली असती हिरवं टाकते. आणि 2 आहेत बघ. जांभळीच्या झाडावर चढलेला कपड्यांची काय हालत केली बघा. ह्याला का नाही मम्मी कसलं मस्त कावत्या बघा. घरी घेतच नाही. आणि चकुली आमच्या सगळं सांगून रिकाम होणार. दादा चढलेला असं झालं तसं झालं म्हणून होय का नाही. ही ना मम्मीची डिटेक्टिव्ह करी करते. जे काय होतं ना मम्मीला सगळं सांगते. ही पोरगी ह्या चिडू ना काय काय म्हणतात आम्ही. आपण ह्याला काय म्हणतो रे घोटणाजवळचं रस्ते बघा कशात असं गेले का ना गाडी धाड 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 धाड. हे बघा हाय ह्या लेवलला. हे बघा ते पण याले. हे बघा असा रोड. आता जरा ऊन यायला लागलंय. जरा ऊन यायला लागलंय. आम्ही कशा एकदम मस्त वातावरणात रम्य वातावरणात राहते बघा. शहराकडे पण राहिलो पण इतकी दगदग इतकी ट्रॅफिक एवढा काय म्हणतात शोर शराबा. इकडं काय नाही एकदम शांत. एक मिनिट थांब. पक्ष्यांचा आवाज आहे का मित्रांनो. कुणाची जीभ निळी झालंय. तुझी दाखव का. ए चकुली हे पोरी दाखव का. ह्याची नाही झाली. ही करवंद खायल्या. तुझी रे माझी दाखव.